आवर्जून सोयाबीन पेरली असती तर एवढी छान उगवली नसती, एवढी ही जुंधळ्यामध्ये सोयाबीन उगवली. करायचं काय सांगा. आम्ही ना तिघजण काढून सोयाबीन वैतागलो. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. काय झालं, एक पेंड आमची एक पात लागली होती. मात्या म्हणल्या ते एक पेंडक आपण हे करू, मी गोळा करून देते, तू घरी नेऊन टाकून ये, मग अजून परत एक पात लावू आणि गोळा करू. अजून वेळ होता, दिवस काय मावळले नव्हता. आता कसं होतं, लवकर अंधार होतो. आणि दुपारी आज आत्यानी छान असा चुलीला पोतारा दिलेला होता. काय जर आत्यांचं तर सारवायचं काम आत्याला नाही फडशी बसवल्यामुळं, पण चुलीला असा पोतारा दिल्यानंतर चूल खूप छान दिसते. बरेच दिवस झालं पोतारा दिला नव्हता. मी पुण्यावर आलते त्यावेळेस दिलेला होता. आता बरेच दिवस म्हणजे सारखं द्यावा पण लागत नाही. छान चुली अशा हे होत आहेत. आणि हे काय पांढरी माती नाहीये, राखेनेच आम्ही चुलीला पोतारा देतो. दिवसभर रानातलं काम छान झाल्यानंतर संध्याकाळी जेवणामध्ये पिठल्याचा बेत होता. शेंगा भाजून घेतल्यात. थंडी खूप वाढली आहे. सगळेजण छान असे गरमागरम पिठलं भाकरीचा बेत आहे, जेवायला बसलेत. आणि पिठलं काय केलं मी, आधी जेवण सगळ्याला वाढलं. चुलीवरच्या अशा सुंदर मस्त ज्वारीच्या भाकरी. तर आमच्याकडे बाजरी होत नाही, आमच्याकडे ज्वारीच्याच भाकरी असतात. तर आम्ही काय करतो, आता थोडीशी बाजरी आणायची, म्हणजे संक्रांतीच्या वेळेस पण होईल. आणि आवडत पण नाहीत, म्हणजे मला आवडती पण आमच्या मामांना वगैरे बाजरीची भाकरी काय आवडत नाही. आणि चुलीवरती असंच आरावरती पिठलं ठेवलंय. म्हणलं काय थंड होतं खाली घेतलं की, आणि आरावरती काय होतं, छान असं हे होतंय, शिजतंय. मग कसा वाटला आमचा चुलीवरचा पिठलं भाकरीचा बेत, तो तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. ते तुम्ही लगेचच सांगता. तुम्हाला सगळ्यांना आमच्या इथलं चुलीवरचं जेवण, गावाकडचं जीवन हे खूप आवडतं. तुमच्या सगळ्यांच्या खूप अशा छान छान कमेंट्स असतात. मग काय, तुम्ही पण एका दिवशी असं छान आमच्याकडे जेवण करायला या रानातलं. तर भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.